सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात एक आश्चर्यकारक निसर्ग चमत्कार पाहायला मिळत आहे. दाभोली गावातील श्रीपाद ओगले यांच्या बागेत सुपारीचे एक वेगळेच झाड आढळून आले आहे. साधारणपणे सुपारीचे झाड सरळ वाढते आणि त्याला एकच फांदी असते. मात्र या झाडाला तब्बल 10 पेक्षा अधिक फांद्या फुटलेल्या दिसत आहेत. त्यामुळे हे झाड परिसरात चर्चेचा विषय ठरले. ओगले यांच्या बागेत सुमारे 1000 सुपारीची झाडे आहेत. मात्र या एका झाडाची रचना पूर्णपणे वेगळी असल्यानं अनेक जण ते पाहण्यासाठी येथे भेट देत आहेत. निसर्गातील या अनोख्या बदलामुळे स्थानिकांसह पर्यटकांमध्येही उत्सुकता वाढली आहे. हा प्रकार निसर्गाच्या विविधतेचे आणि अद्भुततेचे उत्तम उदाहरण मानला जात आहे. या अनोख्या सुपारीच्या झाडामुळे दाभोली गाव पुन्हा एकदा चर्चेत आले असून पुढे यावर अधिक संशोधन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मी श्रीपाद उगले, श्रीपाद राजाराम उगले, दाभोली बोलेकरवाडी इथे आमची पारंपरिक बागायती आहे. आज जवळजवळ माझं वय आज 50 वर्ष आहे. ही पोफळ पण जवळपास 40-50 वर्षाची आहे. माझ्या बागायतीत अजून कुठेही अशा पोफी, साधारणपणे अशा पोफीला एकच शेंडा असतो प्रत्येक पोफीला, पण या पोफीला काहीतरी नैसर्गिक बदल होऊन 10च्या वर जास्त त्याला फुटवे फुटलेत. एवढ्या वर असल्यामुळे दिसत नाहीयेत की एक्झॅक्टली किती फांद्या आहेत त्याला त्या. पण ज्याप्रमाणे मालवणला किल्ल्यावरती 2 शेंडा असलेला माड होता, त्याचप्रमाणे ही पोफळ असू शकते की ज्याला बहुत शेंडे असतील. असं काहीतरी निसर्गातील बदल असावेत किंवा काय क्रोमोझोमल काहीतरी बदल असावेत की ज्याच्यामुळे हे झालंय. ते शोधावे लागतील, जिथपर्यंत कारण शोधावं लागेल त्याच्यासाठी.